मात्रे नमः. हांगा उपस्थित तुम सर्वांक मदल अर्थात राजगोपाल भट्टागले सप्राईम नमस्कार. आज आम्ही ह्या श्री अदमार मठ या मठाचे पवित्र वातावरणातून आम्ही हांगा एकत्रित झालेले आसा. नवीन संवत्सर आरंभ जाल्या विश्वावसु म्हणटा तें नांव. हे नवीन संवत्सरांतून आमकां तुमकां सर्वांक आमच्या बंधू मित्रांक आमच्या कुटुंबियांक आमच्या सर्व परिवारांक ह्या वर्स सर्व दृष्टीने बरेपण प्राप्त जावं. सुख शांती समृद्धी सर्वांक प्राप्त जावं. आज भटमामाने प्रार्थना केलें म्हणजे सर्वांक सकृण मनेचे बरेपण मेळ्ळो ही शुभेच्छा सदिच्छा प्रार्थना हांव व्यक्त करता. आज युगादी नूतन संवत्सर. हे युगादी हो विषय घेवन आमी चारय दृश्टीने हाजेर चिंतन करूं जाता, विचार करूं जाता. आता मुखारी संगीताचे कार्यक्रम आशिल्ली ती हांव अत्यंत संक्षिप्त रितीने कल सांगचें तें तुमच्या मुखारी प्रस्तुत करूंक प्रयत्न करता. युगादीचेर आमी विचार चार दृश्टीन करूं जाता. एक नैसर्गिक दृष्टी, एक हिस्टॉरिकल ऐतिहासिक दृष्टी, एक आदिदैविक दृष्टी आणि एक आध्यात्मिक दृष्टी. अशी चार दृष्टी फ्रॉम 4 पॉइंट्स ऑफ व्यू आम्ही हे युगादीचेर विचार करूं जाता. पहिले जो आम्ही विचार करता ऐतिहासिक दृष्टी अर्थात हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्यू. ह्या दिसाक श्री रामचंद्रागेले राज्याभिषेक जाल्लो म्हूण म्हणटात. रामायणांतूं वाल्मिकी रामायणांतूं श्री रामचंद्र तागेले राज्याभिषेक जाल्लो ह्या दिसाचेर आमी ताका युगादी म्हूण म्हणटात. हो एक अर्थ सांगिल्लो आसा. तशीच शालिवाहन म्हणलें एक रायाने तागेल्या शत्रूंचेर विजय प्राप्त करून घेवन आपणागेल उगडास उरता म्हणले खातीर जावन शालिवाहन शक द इरा आता कशी आमी क्रिश्चन इरा म्हणटात तशी शालिवाहन शक हे प्रारंभ जाल्ले ह्या दिसांतून म्हूण म्हणटात. आमी संध्या वंदन वेळार संकल्प घेतना अथवा आमी सगळ्या आमच्या कर्मांगांत आमी संकल्प घेतना शालिवाहन शके म्हूण आमी म्हणटात. हे ही दृष्टी जाल्ली फ्रॉम अ हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्यू. आता नैसर्गिक पॉइंट ऑफ व्यू फ्रॉम द नॅचरल पॉइंट ऑफ व्यू फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ नेचर म्हळ्यार कसलें. आज ही वसंत ऋतू प्रारंभ जाल्लो आसा. द स्प्रिंग सीजन आज प्रारंभ जाल्या वसंत ऋतू. आणि वसंत ऋतू आयिल्ले फुडले निसर्गांतूं इन द नेचर एक नवीन ऊर्जा एक नवीन चैतन्य एक नवीन जीवन प्रवाहित जाल्लें जाता. खंय सुकिल्लें आसता ती बावन गेलेलें आसता ती तसो ती झाड ते वाल्यांतूं चिगूर येता पल्लवीत जाता. नेचर निसर्ग टेक्निकलर जाता. अनेक रंगांतूं रंगून वता. अनेक नमने फूल अनेक नमने फल अशी विंगड विंगड हांतूं निसर्ग अत्यंत शोभायमान जावन दिसता हे वसंत ऋतूंतून. हे वसंत ऋतू प्रारंभ जाता आज चैत्र मास प्रतिपदा वसंत ऋतू. हे नैसर्गिक दृष्टीने फ्रॉम अ नॅचरलिस्टिक पॉइंट ऑफ व्यू. आणि तुमको तसं पुहू पुहे पुहू पुहू बोले कोयलिया वसंत ऋतू येवन कशी एक थोडे दीस फूड यायची ते कोकिळेक कशी कळता गोतना देवान अशी प्रोग्राम केलेले आसता ते कोकिळेक की वसंत ऋतू येवन थोडे दीस फूड यायची ती आपणा गेले पंचमस्वरार निनाद करू सूर करता. हे निसर्गाची एक किमया म्हणून येता. So from a नैसर्गिक that is naturalistic point of view
फ्रॉम ए हिस्टॉरिकल पॉयंट ऑफ व्यू हांव तुमकां दोन सांगिल्लें आशिल्लें जालें. आतां आदी दैवत दृश्टी म्हळ्यार कसलें, ब्रह्मान जी सृष्टी रचन केली त्या सृष्टीची प्रारंभ आज केलें तें अशें म्हणटात. ब्रह्मान सृष्टीची प्रारंभ केलो आज आनी कृतयुग आज प्रारंभ जालें, कृतयुगा आदी. So and this is from a theological, from a Avidaivika point of view. Next comes the most important, Adhyatmika, from a spiritual point of view. From a spiritual point of view, युगादीचं महत्व कसलें. युग आदि, युग म्हळ्यार शब्दाक संस्कृतांतूं युग युगल दोन्ही अशी अर्थ आसा. युग आनी युगल दोन्ही अशे अर्थ आसा. आनी आमकां तसो आमकां सांप्रदायिक आमकां ट्रेडिशनल युगादीचे सकाळी आमी नीम पाल्लो आनी साखर किंवा गोड हें मिक्स करून मिश्रण आमी घेतात. युगादीचे आमी हे घेवची एक रिवाज आसा. आनी तो कितलेक नमुन्याचे एक संदेश आमकां आमगेले संस्कृतींतूं आमगेल्या मलगड्यान आमकां दिलेले आसा. नवीन संवत्सर म्हळ्यार हाचो अर्थ इट इज नॉट रोजस अँड रोजस ऑल द वे म्हणटा ती तशी न्हय. नवीन संवत्सराक आदी बिगिनींग जालेलें आसा जाल्यार हातूंत आमकां सूख हाची गोडसाणी आनी दुख्ख हाची कडसाणी हे दोन्ही आमकां मेळचे आसा. हें जें आमी नीम आनी साखर वटकून आमी जें घेतात हाजो अंतराळ सकल म्हळ्यार जिवनांत आमकां सूख दुख्ख हे दोन्ही मेळचे आसा. आनी ते दोन्ही आमी देवागेल प्रसादू ह्या दृश्टीने सकारात्मक दृश्टीने आमी स्वीकार करता हो अर्थ. आनी दुसरो अर्थ कल म्हळ्यार युग हांगा इट मिन्स ए चॅप्टर, एक नवीन अध्याय. कितें म्हळ्यार युग म्हण हें जें सांगिल्लें आसा तें युग लक्ष कटले वर्स. आतां कलियुग म्हळ्यार इट रन्स इन टू थाउजंड्स ऑफ इयर्स. देन वॉट इज द मिनींग ऑफ युगादी. आज धरून युगाचे आदी म्हळ्यार अर्थ कसलो. हांगा युग स्टँड फॉर अध्याय, युग स्टँड फॉर ए चॅप्टर. आमी आमच्या जिवनांत आज एक नवीन अध्याय आमी सुरू करूयात. टू बिगीन विथ ए क्लीन स्लेट म्हणटात इंग्लिशान. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. मागशें जें जाल्लें आसा तें विसरचें. कसलें कोरता आशिल्लें मागशें आमी करनी. एरर्स ऑफ ओमिशन. आनी कसलें कोरनय म्हूण सांगिल्लें आशिल्लें आमी केलें नाशिल्लें. एरर्स ऑफ कमिशन. अशी आमगेल्या हातान इन थॉट, स्पीच अँड डीड. इन थॉट, इन स्पीच अँड इन डीड आमगेल्या हातान मसलो अपराध जावचे फाव आसा. एरर्स ऑफ ओमिशन अँड कमिशन हें पुरा देव आमकां क्षम कर म्हूण क्षमयाचें धरून आज धरून आमी एक नवीन अध्याय आमी सुरू करता. देखीक युगादी. मागशी वर्स हांव ज्ञानेश्वरी वाचता म्हणलें केलें. जस्ट इमॅजिन कोणेय पण तुमगेल पैकी आमगेल पैकी कोणेय ज्ञानेश्वरी मागशी वर्स वाचता म्हणलें केलें जाय न्ही. दासबोध स्वाध्याय करता म्हणलें केलें जाय न्ही. महिना एक पण श्री चित्रापर गुरुपरंपरा चरित्र वाचता म्हणलें केलें जाय न्ही. अशी अपूर्ण अशी खंतोय आमगेले एक संकल्प ह्या वर्स आमी पूर्ण करूंक आमकां अवकाश आसा. हांगा युगादी म्हळ्यार अर्थ मागची वर्स आमकां कसलो करूं जाय न्ही तें पुरा तो संकल्प शिवसंकल्प ह्या वर्स आमी पूर्ण करूंक आमकां देव अवकाश दिता. हो एक अर्थ. आतां संवत्सर सम आनी वत्सर हांगा दोन शब्द आसा. वत्सर आनी सम. वत्सर म्हळ्यार वर्स. अशी वर्स क्रोनॉलॉजिकल 12 महिने ताका वत्सर म्हणटा ती. जाल्यार हांगा संवत्सर त्या वत्सराक सम म्हण एक प्रिफिक्स एक उपसर्ग दिल्लेलो आसा. वत्सर शूड बिकम संवत्सर. ही आमगेली जबाबदारी. खंयची वत्सर आसा म्हळ्यार खंयचे बरे एक 12 महिन्याचे एक वट मेळ्ळेले एक टोटॅलिटी ऑफ 12 मंथ्स दॅट इज वत्सर.
त्या वत्सराक संवत्सर करची जबाबदारी, ऑब्लिगेशन, रेस्पॉन्सिबिलिटी ही आमगेली. When does Vatsara become Samvatsara? Vatsara, year, 12 महिने, that is Vatsara. आमगे जबाबदारी कसली? What is our obligation to transform that Vatsara into Samvatsara? सम म्हळ्यार संस्कृतांत सम्यक, सम म्हळ्यार सम्यक, समाची, सम म्हळ्यार अर्थ कसला? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ जी आसा ती, त्या 4 पुरुषार्थांतूं धर्म आनी मोक्ष हे जरी आमच्या जिवनांत आमी ताका एक स्थान दिलें, आमच्या जिवनांत धर्म आनी मोक्ष हे दोनीक जरी अवकाश दिलो, नॉट मियरली फॉर काम अँड अर्थ, हे एवरीबडी डज इट. अर्थ म्हळ्यार पैसा, आनी तो पयसो घेवन वी फुलफील अवर डिझायर्स, दॅट इज काम, हे एवरीवन डज इट. बट धर्म आनी मोक्ष हे दोनीक जरी आमी अवकाश आमगे हांगा दिल्यार ते संवत्सर जाता. सम्यक आमगे वेदांत सम हे घेवन मस्त आमकां उपदेश दिल्लो आसा. आमचो भटमामागत आसा, संगच्छध्वम संवदत्वम संवो मनांसी जानताम. ओटू वचाती संगच्छध्वम, ओटू वचाती. हांगा ओटू वचत म्हळ्यार ओटूची नानी पार्काक वॉकिंगा वचत म्हण न्हय. ओटू वचाती म्हळ्यार नानी पार्काक ओटूची वॉकिंगा वचत म्हण न्हय. ओटू वचाती म्हणल्यार तूं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह, एक सामान्य ध्येय दवरून घेवन वी शूड ऑल पुल इन दॅट वन डायरेक्शन. ते एक ध्येय पूर्ण करचे खातीर आमी सगळ्यांनी ते एक दिशेंतूं प्रयत्न करचे. दॅट इज संगच्छध्वम संवदध्वम. तुमचे मध्येंतूं वाद विवाद, तर्क नाका, संवाद जावंका. वाद विवाद न्हय, संवाद, डायलॉग. संवदत्वम संवो मनांसी जानताम. एकमेकांक तुमी मन समजून घेयाती, एकमेकांक वीकनेस, एकमेकांक गुड पॉयंट्स, एकमेकांक वीक पॉयंट्स हे घेवन यू शूड लिव्ह आउट एडॅप्टेशन, एडजस्टमेंट, एकोमोडेशन. हांव सांगिल्लें इज करेक्ट, हांव सांगिल्लें म्हण कितें जावंका अशें न्हय. एडॅप्टेशन, एडजस्टमेंट, एकोमोडेशन अशें आमी केन्ना करता ते दॅट बिकम संवो मनांसी जानताम. त्या वेळार हे वत्सर आशिल्लें संवत्सर जाता. ना जाल्यार इट बिकम्स जस्ट ए कॅटलॉग ऑफ 12 months, 12 महिने तितलेंच. आतां आमगे हो संवत्सर जो आसा विश्वावसू, हांव केन्नाय प्रति वर्स सांगता 60 संवत्सराक नांव जीं दिलेलें आसा ती निरर्थक न्हय, दे आर नॉट मिनिंगलेस. पयलीं संवत्सर नांव कसलें? प्रभव. अखेरचें संवत्सर नांव कसलें? क्षय. प्रभव बर्थ, क्षय डेथ. बर्थ एंड डेथ ही दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव म्हणजे आमच्या जीवनाचे दोन्ही पोल्स जावन आसा ती. बिटवीन दीस 2 poles, बर्थ एंड डेथ, आमच्या जिवनांत कसले उतार चढाव म्हणटा ती, अप्स एंड डाउन्स म्हणटा ती, हाचें एक चित्रण ते 60 संवत्सरां नांव आमकां दिता आसता. खंयचोय एक संवत्सर आमी ताचो अर्थ पळोवंक म्हणून जाल्यार मागची खंयची संवत्सर, मुखावेल खंयची संवत्सर, हे 3 संवत्सर आमी केन्ना वटू घेता ती आमकां तांचो एक सूत्र मेळटा, एन एफॉरिजम, ए फॉर्म्युला फॉर मिनिंगफूल लायफ. नाव कालिताय खंयचे संवत्सर आशिल्लें? क्रोधी. कालिताय संवत्सर खंयचे आशिल्लें? क्रोधी. मुखावेल संवत्सर कसलें? पराभव. पराभव मिन्स डिफीट. पराभव मिन्स डिफीट. क्रोध कोणाक आसा? तो क्रोधी. क्रोध मिन्स एंगर. क्रोध म्हळ्यार एंगर, कोप. तो कोप कोणाक आसा? तो क्रोधी. आतां पराभव करता, कोणागेर पराभव करता? क्रोध ताका पराभव करता. आनी हें क्रोध जें आसा तें क्रोध ते एकांगी जावन आसतना एकलो येना तो येतना तागेले रेटिन्यू घेवन येता, तागेले परिवार घेवन येता, तागेले संगाती कोण आसता ती सिबलिंग्स म्हणटात इंग्लिशान, तांकां पुरा घेवन येता. एंड वॉट आर द सिबलिंग्स ऑफ क्रोध? काम. काम,
क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हाका षड्वैरी म्हणटा ती 6 एनिमीज अँड दे आर नॉट आउटसाइड, दे आर इनसाइड. सो हे शत्रु जी आसता ती हे शत्रूंक आमी पराभव करतात. तातूंत आशिल्ल्यान मेन म्हळ्यार क्रोध. तेमी ती मनाच्या श्लोकांतून समर्थ रामदास आमकां कसलो उपदेश दिता ती, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हांगेरी अंचेरी आमी कल करता मुखावेल वर्सा नाम. व्हॉट इज द नेम? पराभव. सो हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सराचेर आमकां पराभव प्राप्त करूंक आमकां म्हण जाल्यार उपाय कसला? विश्वावसू. ह्या वर्सा नाव जें आसा विश्वावसू, दॅट इज द सोल्युशन. विश्वावसू म्हळ्यार देव. विश्वावसू हो शब्द कशें आयला? विश्व, युनिवर्स, ऑल राउंड, वसू, वसती. ह्या प्रपंचांतू ह्या विश्वांतू सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें तें एक जें तत्व आसा ताका आमी भवान शंकर म्हणया, ताका आमी विष्णू म्हणया, कृष्ण म्हणया, दुर्गा परमेश्वरी म्हणया, भुवनेश्वरी म्हणया, वॉट एवर. तें एक तत्व जें आसा त्या तत्वाक आमी कितलो मट्टाक उगडास करता ती तितलो मट्टाक काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हांगेर पराभव जाता. आनी ही पावती आमकां कोण दिल्लें आसा? संतांनी दिल्लें आसा. गोंदावलेकर ब्रह्मचैतन्य महाराज म्हणटा ती केन्ना काम क्रोध तुमचेर सवार जाता, आवेश येता, त्या वेळार श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम म्हणा ती आपापीची तांगेल वेग उद्वेग काम क्रोधाच कमी जातलो म्हणून. सर्व संत तुकाराम गाथा पळयात तुमी, काम क्रोध पळाले म्हणटा ती धावन वचगले म्हणून. जहां राम वहां काम नहीं, जहां काम वहां राम नहीं. कश्टी उजवाडो आणि काळोखो दे कांट को एक्झिस्ट, दे कांट बी टुगेदर, आयदर डार्कनेस ऑर लाईट. तशीची केन्ना देवा गेला आमी उगडास करता ती अर्थात विश्वावसू. देवा गेला आमी कितलो उगडास करता वतात की तितलो मट्टाक आमकां क्रोध काम इत्यादीचेर पराभव प्राप्त जाता. हे नूतन संवत्सरांतू भगवान शंकर देवा गेल्या अनुग्रहाने आमगे गुरु परंपरे गेल्या अनुग्रह आशीर्वाद आनी थंयच आमगे सद्योजात शंकराश्रम गेल्या मार्गदर्शनांतू आमी करची यत्किंचीत साधना हे त्रिवेणी संगमाने आमकां हे नूतन संवत्सरांतू अशीच पराभव प्राप्त करूंक काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हाचेर पराभव प्राप्त करूंक साध्य जावं. आनी तावळ सांगी म्हणटा हे नवीन वर्स सर्वांक सर्व दृश्टीने फलप्रद जावं अशी अनेक प्रार्थना करून शुभेच्छा व्यक्त करून मग हे 4 शब्द संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. आनी एक तुमकां सान निवेदन आमगे जयकिशन कंडलोर हांगा आयिल्ले आसा. विठ्ठल श्रीमत अनंतेश्वर देवळांतू ब्रह्मकलश आनी रथोत्सव हे जावचे आसात आनी ताचे खातीर कोणाकय देणगी दिवची आसल्यार जयकिशन कंडलोर हांगा रिसीट बुकांनी घेवन आयिल्ले आसा. तुमकां यत्किंचीत यथाशक्ती कसलो दिवचे आसा तुमी दिवयेत. तो हांगा बशिल्लो आसा. धन्यवाद.